मी आहे तुमचा मित्र राहुल उन्होने। आज आपण या व्हिडिओमध्ये आंब्याचे ड्रॉइंग कसे करायचे हे पाहणार आहोत। यासाठी आपण एक आंब्याचा शेप ड्रॉ केलेला आहे बेसिक। मित्रांनो, जेव्हा आपण ड्रॉइंग करतो हा शेप एकदम 2D असतो, फ्लॅट असतो, त्याला डायमेन्शन्स नसतात, पण कलरिंगद्वारे आपल्याला ते दाखवायचे असतात। तर याला कलरिंग करताना मी घेतोय ऑइल पेस्टल्स। ह्या ऑइल पेस्टल्स बघा, लाईट ग्रीन, लेमन येल्लो, रेड आणि ऑरेंज अशा 4 प्रकारच्या मी ऑइल पेस्टल्स इथे घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि ऑइल पेस्टल माध्यम हे पण खूप छान आहे कलर करायला। यानंतर बॅकग्राऊंडसाठी मी घेतो आहे येल्लो ऑकर आणि लाईट ब्राऊन। तर आणि याच्यासोबत आपल्याला मिक्स करायचं आहे ब्लॅक। तर हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर कळेल की आपण हे कलर कसे आणि केव्हा वापरणार आहोत। सुरुवातीला हायलाईट जो आहे तो मी हायलाईट सोडून त्याच्या सभोवताली कलर करून घेतो आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, बघा त्याच्या बाहेर मी कलर करून घेतो आहे। आणि जो आंब्याचा शेप आहे, वॅल्यूम आहे किंवा जे डायमेन्शन्स आहेत त्या डायरेक्शननुसार मी स्ट्रोक देतो आहे। मित्रांनो, जे स्ट्रोक्स आपण देऊ त्याला पण खूप महत्त्व आहे, तर त्यामुळे कलर चालवताना पण आपण काळजी घेतली पाहिजे। आता हा ऑरेंज कलर आहे या बाजूला, म्हणजे आंबा निव्वळ पिवळ्या रंगाचाच नसतो किंवा निव्वळ हिरवा नसतो। तुम्ही जर बारकाईने बघितलं तर या आंब्यावर पण आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाची शेड दिसायला लागते। तर मित्रांनो बघा, आता यामध्ये आपण जसा हा ऑरेंज ॲड करतो आहे, वरच्या बाजूला पण मी केलं आहे आणि खालच्या बाजूलाही करतो आहे, जो ग्राउंडशी अटॅच आहे। वरच्या बाजूला डार्क का, तर हायलाईट जिथे आहे तिथून डार्क होत होत मग दोन्हीकडे डार्क होत राहतो, तर त्यामुळे डायमेन्शन्स येतात। म्हणजे त्याचा जो आकार आहे त्या ड्रॉइंगला तो आकार येऊन आपलं चित्र 2D न दिसता हे 3D दिसायला लागतं। या बाजूला आता मी करून घेतो आहे थोडासा लाईट ग्रीन कलर, फिकट हिरवा कलर मी इथे करतो आहे, आता तुम्ही पाहू शकता। आणि हे झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता ब्राऊन कलर घ्यायचा, जो लाईट ब्राऊन आपला होता तो खालच्या बाजूला द्यायचा आहे आंब्याच्या। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला जसे शॅडोचे प्रकार आहेत, जसे मीडियम, कोर शॅडो, कास्ट शॅडो, तर हायलाईट, आणि हे आपल्याला लक्षात घेऊनच नेहमी म्हणजे बेसिकवरती आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे। बेसिक शिकल्यानंतर आपल्याला ड्रॉइंग, पेंटिंग हे इझी होतं। तर मित्रांनो बघा, आता इथे मी रेड कसा यामध्ये मिक्स करतो आहे आणि आपण त्याचे जे डायमेन्शन आहे त्यानुसारच आपण स्ट्रोक देतो आहे। लक्षात ठेवा, आपण असा कसाही इथे ऑइल पेस्टलला फिरवत नाही आहे। आणि एकदम हळूहळू आपण कलर फिल करायचे असतात। जो आपल्याकडे येल्लो ऑकर होता तो येल्लो ऑकर आपण आता याच्या ग्राउंडवरती देणार आहोत। आता हे बघा मित्रांनो, हे जे कलर मी केले आहेत हे काय केलं आहे, एकदम असे प्रेस करून नाही केलं आहे, प्रेशर मेंटेन करून केलं आहे, जेणेकरून ते सर्व एकामध्ये मिक्स दिसतील याचा पण मी विचार केला आहे आणि हे लक्षात घेऊनच मी कलर केले आहे। तर आपले जे रंग आहेत, आपल्या जे काही पेंटिंग करतो त्याच्यावरती ते डिटॅच दिसायला नको आहे, ते एकामध्ये मिक्स असलेले आपल्याला दिसले पाहिजे। तर बघा, आता इथे मी जे तुम्हाला हातांच्या द्वारेने एक्सप्लेन करतो आहे तर हे तुम्ही बघा। आणि आता इथे येल्लो आकार आपल्याला असा ग्राउंडमध्ये फिल करायचा आहे। आणि कलर फिल करताना केव्हाही लक्ष द्या, तुम्ही ब्रश वापरा, ऑइल पेस्टल वापरा किंवा पेन्सिल कलर वापरा, तुमच्या हातामधलं जे प्रेशर आहे हे खूप महत्त्वाचं असते। यावरती तुमचा कलर डार्क किंवा लाईट हा दिसायला लागतो, भासायला लागतो, त्यामुळे आपल्या प्रेशरवरती पण आपण कंट्रोल केलं पाहिजे। तर मित्रांनो आता बघा, याची जे हे आहे छोटीशी फांदी आपण त्याला म्हणू, तिथे त्याला पण मी येल्लो ऑकर आणि लाईट ब्राऊन केला आहे। ओके, आणि याच्या आता ॲक्च्युली आंबा जो आहे हा आहे लाईट कलरचा, तर हा तोपर्यंत बॅकग्राऊंड जे वेगळा दिसणार नाही जोपर्यंत बॅकग्राऊंड डार्क होणार नाही। तरी इथे आपण बॅकग्राऊंडमध्ये ब्लॅक कलर आहे, पण मी एकदम डायरेक्ट ब्लॅकवरती जात नाही, कधी पण डायरेक्ट ब्लॅक फिल करायचा नसतो। त्याने काय होतं, ब्लॅक कलर करायला तर आहे आपल्याला सुंदर आहे, त्याने ड्रॉइंग छान दिसतं, पण मित्रांनो बिघडण्याची पण तेवढी शक्यता असते। म्हणून सुरुवातीला आपण आता इथे जो आपल्याकडे ब्राऊन होता
तो ब्राऊन कलर आपण इथे पूर्ण बॅकग्राऊंडमध्ये फिल करून घेणार आहोत. हा बॅकग्राऊंडमध्ये आपला जो ब्राऊन कलर आहे हा फिल झाल्यानंतर आपण यावरती ब्लॅक कलरचा वापर करणार आहोत. त्यामुळे आपलं जे ड्रॉइंग आहे हे न बिघडता व्यवस्थितरित्या पूर्ण होऊन आपलं ड्रॉइंग दिसायला छान लागेल. आता तुम्ही बघा, मी इथे ब्लॅक कलर करतोय. ह्या काळ्या रंगावर पण आपल्याला प्रेशर सुरुवातीला लाईट देऊन नंतर डार्क करायचे आहे. आणि आता मित्रांनो, मी घेतला आहे 6 नंबरचा ब्लेंडर टूल. ह्या ब्लेंडरने मी काय करतोय, कलर ब्लेंड करतोय. ह्या ब्लेंडिंग करता तुम्ही कॉटन घेऊ शकता, इयरबड घेऊ शकता, टिश्यू पेपर घेऊ शकता मित्रांनो. पण जर ब्लेंडर टूल तुमच्याकडे आहे तर तुम्ही बारीक याच्यामध्ये पण व्यवस्थित ब्लेंडिंग करून तुमचं ड्रॉइंग छान करू शकाल. तर बॅकग्राऊंड आणि ग्राउंड ह्या दोन्हीमध्ये आपल्याला डिटॅच दिसायला नको, हे दोन्ही वेगवेगळे नको वाटायला, म्हणून थोडासा आपण ब्राऊन करून तिथे पण तो गडद छटेमध्ये मिक्स होतो आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. तर आता बघा, हा पण खालचा मी ब्लेंड करून घेतला आहे. आता आंब्यावरती पण मी ब्लेंडर चालवतो आहे. पण ते ब्लेंडर चालवताना आपण लक्ष द्यायचं आहे की जो आंब्याचा व्हॉल्यूम आहे तो मिस न होऊ देता त्यानुसारच आपल्याला ब्लेंडर टूल फिरवायचा असतो, जेणेकरून की त्याला जे स्ट्रोक्स येतील ते स्ट्रोक्स पण त्या आंब्याचा आकार घेत 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 पूर्ण होतील आणि आपला आंबा दिसायला एकदम गोलाकार असा दिसायला लागेल. मित्रांनो, हा ड्रॉइंगचा व्हिडिओ थोडा लांब आहे, पण तरीही तुम्ही संयम ठेवून बघा. यामध्ये नक्कीच तुम्हाला नवीन काही शिकायला मिळेल आणि जेवढ्या सोप्या पद्धतीत शिकवता येईल तेवढ्या पद्धतीत मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. तीच पद्धत मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी वापरलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला किंवा तुमच्या नॉलेजमध्ये काही भर पडली, तुमच्या पेंटिंगमध्ये सुधार आला, तुमच्या कलरिंगमध्ये सुधार आला, तर अवश्य अरिहंत ड्रॉइंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे तुमचा मित्र राहुल उन्होने आणि तुम्ही पाहता अरिहंत ड्रॉइंग क्लासेस यूट्यूब चॅनल. मित्रांनो, हे चॅनल तुमच्या मित्रांना शेअर करून तुम्ही त्यांच्या ज्ञानामध्ये पण भर टाकू शकता, त्यांचं पण ड्रॉइंग छान करू शकता. तुमचे एक छोटासा शेअर तुमच्या मित्रांचं ड्रॉइंग छान करू शकतो. तर मित्रांनो बघा, आता हे जे कलर्स आहे यामध्ये मी थोडासा ब्राईटनेस येण्याकरता काय करतो आहे की येल्लो त्याच्यावरती फिल करून ब्लेंड करतो आहे. ठीक आहे, येल्लो ऑइल पेस्टल घेऊन मी त्याच्यावर फिरवली आणि त्याला बरोबर मिक्स केला आहे. त्यामुळे काय झालं, थोडासा शायनी कलर यावरती आला आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, बॅकग्राऊंडमध्ये परत थोडंसं डार्कचं काम करून बॅकग्राऊंडला वेगळं करून घ्यावं लागेल आपल्याला. जो हिरवा रंग आपल्या ड्रॉइंगमध्ये पेंटिंगमध्ये एकदम कमी दिसत होता त्याला आपण थोडंसं डार्क करून घेऊया. जिथे जिथे कलर व्यवस्थित फिल झालेला नाही आहे तिथे आपण फिल करून घेऊया आणि आपलं ड्रॉइंग आपण पूर्ण करूया. मित्रांनो, शेवटपर्यंत पहा. आता इथे बघा, मी काय करतो आहे की थोडासा रेड कलर पण खाली देऊन याला व्हॉल्यूम आणण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, ड्रॉइंग हे खूप साऱ्या स्टेप्स नंतर आपल्याला पाहिजे तसं दिसतं. त्यामुळे एक किंवा दोन वेळा तुम्ही कलर फिल केला आहे किंवा तुम्ही शेडिंग केली आहे तर असं नका समजू की हे झालं आहे आता किंवा आता मला जमणार नाही असे विचार येतात. पण असे विचार येऊ नका देऊ मित्रांनो. खूप साऱ्या स्टेप्स आहेत आपल्याला ज्या पूर्ण करून आपलं ड्रॉइंग छान करावं लागतं. पेशन्स आपले ड्रॉइंग केल्यामुळे वाढतात. आता इथे हा जो रेड कलर देत आहे मी, तर बघा त्याला कसा मी त्याच्या व्हॅल्यूमनुसार देत आहे. नंतर त्यामध्ये ऑरेंजनी परत मी त्याला ब्लेंड करून तो ऑरेंज मर्ज करतो आहे बाकीच्या कलरसोबत, जेणेकरून की त्याच्यामध्ये जी एकसंधता आहे म्हणजे एकसारखेपणा तो दिसायला पाहिजे. त्यामुळे मी आता इथे ऑरेंज घेतला आहे आणि तो ऑरेंज बघा मी कसा हलक्या हाताने त्यामध्ये फिल केला आहे. आता ब्लेंडर टूल घ्यायचं, त्याने ब्लेंड करून नंतर आपल्याला बघा असा हा बाकीचे कलर्स घेऊन म्हणजे येल्लो व्हाईट यावरती याच स्ट्रोकसारखा फिरवून हा आपल्याला व्यवस्थित दोघांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. मित्रांनो, जसं जसं आपण यावरती कलर टाकत राहू तुम्ही बघा त्याला एकदम म्हणजे छान दिसायला लागत आहे आपलं जे ड्रॉइंग आहे ते. आणि हळूहळू का होईना याला 3D एक फील येतं आहे, जे 3D असेल. ब्लेंडर टूल पण चालवताना तो जो शेप आहे बघा, मी हात कसा फिरवत आहे त्या आंब्यावरती,
तुम्ही पण सेम तसेच स्ट्रोक्स म्हणजे ब्लेंडर स्ट्रोक्स आणत नाही, पण तो कलर जे मर्ज करणार त्या डायरेक्शनमध्ये मर्ज करणार. त्यामुळे आपण ब्लेंडर टूल पण त्याच डायरेक्शनमध्ये फिरवलं पाहिजे, त्या डायरेक्शनमध्ये आपला कलरिंग किंवा आपला जो ऑब्जेक्ट आहे तो आहे. आता मी इथे बघा जी त्याची स्टेम आहे तिथे थोडासा डार्क केला आहे, जेणेकरून स्टेम अजून उठावदार दिसेल. बॅकग्राऊंडमध्ये आता मी एक डार्क कलरचा पर्पल कलर घेतलेला आहे, तो थोडा यामध्ये फील करतो आहे मी, कारण की थोडंसं अजून बॅकग्राऊंड ॲट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे, त्यासाठी मी हे करतो आहे. आणि हा कलर यावरती तुम्ही जास्त प्रेशर देऊन फिल करू शकता, कारण की आता आपलं बऱ्यापैकी सर्वच ड्रॉईंग झालेलं आहे. आता आपण याचा जो टेप आहे हा टेप काढून टाकू आणि काढल्यानंतर बघू याला किती छान व्हाईट बॉर्डर आलेली आहे आणि आपलं जे पेंटिंग आहे हे एकदम छान दिसायला लागलं आहे. आणि यावरती मित्रांनो हे झाल्यावर तुम्हाला फिक्झॅटिव्ह अप्लाय करायचं आहे, त्यामुळे तुमचं ड्रॉईंग छान दिसेल. मित्रांनो तुम्ही पाहत आहात आर्यन द ड्रॉईंग क्लासेस यूट्यूब चॅनल. थँक्यू.